श्री स्वामी समर्थ. तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये ताई दादा तुमचं स्वागत आहे. तर अशा प्रकारे ही माझी मांडणी आहे. तर चला हा फुल व्हिडिओ बघूया आणि कशा प्रकारे देवघराची मांडणी केली जाते हे तुम्हाला मी सविस्तर सांगेल. आणि कोणत्या दिशेला कोणता देव हा ठेवला जातो, म्हणजेच देवाचे काय महत्त्व आहे, देवघरामध्ये कोणत्या दिशेने कोणती मूर्ती ठेवली जाते याचं महत्त्व मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल. तर चला मग सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. मी गुढीपाडव्यानिमित्त माझ्या देवघराची पुन्हा एकदा साफसफाई करते. हे जुने वस्त्र आहे ते मी काढून टाकणार, कारण की नवे वस्त्र आणले आहे. त्याच्यासाठी मी ते तुम्हाला नवीन आसन, म्हणजेच हे जुने आसन काढून नवीन आसन मी यावर टाकणार, कारण की मार्केटमधून त्या दिवशी नवीन आसन आणले आहे ते मी तुम्हाला दाखवेलच. हा असा काही पसारा जो मी काढलेला आहे, इथे देव स्वच्छ करण्यासाठी ठेवले आहे. इथे त्यांचे दागदागिने काढून घेतले आहे. आज देवपूजेसाठी फुलं आणले. मी आज थोडीशी साधीच अशी पूजा करून घेणार आधी स्वामीची, आणि नंतर छान देवघर स्वच्छ करून आधी मी त्यांना कोलींना असं साफ करून टाकेल. त्यानंतर मग मी स्वच्छ करून असं आसन ठेवून, नवीन आसन ठेवून मी देवघराची अशी छान व्यवस्थित मांडणी करेल. तर तुम्ही बघू शकता हे कसं, म्हणजे रोज दिवा लावून इथे कसे जाळे आणि काळपट असं झालं आहे. ते कोलींना पूर्ण पुसून टाकेल. त्यानंतर हा जो कागद आहे मी रोज ठेवतो हा पुसून टाकेल. कारण की रोज आपण देवपूजा केली की ती रोजच्या रोज साफ करणं होत नाही, त्याच्यामुळे ते घाण होतंच, म्हणजे खराब होतंच. तर या प्रकारे बघा. आणि इथे नाही का काही दिवसापासून उंदीर मामाचं पण आगमन होत आहे असं मला वाटते. हे बघा, इथे पूर्ण स्वच्छ करून मी तुम्हाला दाखवेल की कसं झालं आहे आणि मी कशी मांडणी केली आहे. ठीक आहे. तर चला मग आता हे कोलींना साफ करून भेटू. हा बघा, हा छोटासा झाडू रेडी देवघर म्हणजे पुसण्यासाठी. त्यानंतर मी कोलीन आणि हे कापड, म्हणजे कोलींवर कापड घेऊन पुसण्यासाठी. तर तोपर्यंत मी झाडून टाकेल असं स्वच्छ तुम्हाला दाखवते. या कलरची मी 2 आसन मागवले आहे, हा येल्लो आणि हा रेड. आता मी हा रेड टाकेल. मी टाकल्यावर तुम्हाला दाखवेलच की हा कसा दिसतो. म्हणजेच मी मेसोवरून मागवलेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि हे स्वस्त दरात पण पडलं आहे. आय थिंक असेल लिंक तर मी देईल, म्हणजे प्रोडक्ट टॅग करेल. नसेल तर नाही करू शकणार, पण मी हा मेसोवरून मागवलेला आहे. छान दिसतो देवघरामध्ये. आणि हा येल्लो कलर, बघू मी हा टाकल्यावर कसा दिसते तो. परत मी देवघर स्वच्छ करायला घेतलं आहे. मी पूर्ण आधीचे देव काढून ठेवले आहे. आज आभाळ आहे, म्हणजेच पाणी येण्याची शक्यता आहे. तर मी हे सगळं देवघर स्वच्छ आधी झाडून टाकलं, त्यामधले जाडे काढले. मग कोलींनी छान अशी कोरड्या, थोडं ओलं करून, कोलींनी ओलं करून चांगलं पुसून घेतलं कान्याकोपऱ्यामधून, कारण की आपण रोज दिवा लावतो तर होतंच. तर आता गुढीपाडवा पण जवळ येतो आहे, आणि गुढीपाडवाची पण साफसफाई म्हटली तरी चालेल. गुढीपाडवा हा एक भारतीय सण आहे, हे सर्वांना माहीतच आहे. आणि तो फक्त महाराष्ट्रातच साजरा केला जातो. पहिला दिवस म्हणजे 7:30 मुहूर्तापैकी एक चांगला मुहूर्त मानला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी. त्या दिवशी सुवर्णवस्तूच्या खरेदी किंवा इतर कुठल्याही नवीन वस्तू घेतल्या जातात. आणि दारी उभारलेली गुढी विजय आणि समृद्धीचे प्रतीक असे मानले जाते. गुढीपाडव्याचे महत्त्व हे महाराष्ट्रामध्ये खूप आहे. या दिवशी घराबाहेर विजयाचे प्रतीक म्हणून गुढी उभारली जाते, हे सर्वांनाच माहीत आहे. साखरेच्या गाठ्या व कडुनिंबाची पाने पण वाटली जातात. अशा प्रकारे हा गुढीपाडवा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रामध्ये नवीन कार्याची सुरुवात हे गुढीपाडव्याच्या दिवसानुसारच होते. म्हणजेच नवीन पिकाची काढणी आणि वसंत ऋतूचे स्वागत या दिवशी म्हणजे साजरा करण्यासाठी हा सण साजरा केला जातो. तसेच गुढी म्हणजे विजयध्वज आणि पाडवा म्हणजे प्रतिपदा असे त्याचा अर्थ आहे. गुढीपाडव्याचा अर्थ म्हणजेच तुम्हाला मी आत्ता सांगितलेला आहे.
तर हा बघा, मी तुम्हाला रेड कलरचा म्हणजेच आसन दाखवत होती, पण तो न टाकता हा पण मी नवीन आसन आणलेला आहे पिंक कलरचा, तो मी टाकला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता. आणि गुढीपाडव्याचं परत महत्त्व मी तुम्हाला समजून सांगेलच. मी नागवेलीची अशी पाने आणली आहे, म्हणजेच कलशावर पाने ठेवायला. आजचा दिवस म्हणजेच गुढीपाडवाचा दिवस का साजरा केला जातो, असं म्हटलं जाते की प्रभू रामचंद्र हे 14 वर्षाचा वनवास संपवून अयोध्यामध्ये परतले, म्हणजेच तो हा दिवस होता. या विजयाप्रत्यर्थ लोकांनी गुढ्या उभारला, म्हणजेच ते घरी परतले म्हणूनच लोकांनी गुढ्या उभारल्या. त्यांनी राजाने शत्रूवर मिळवलेल्या विजयासाठी आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. गुढी कशी उभारायची? कडुनिंबाचे पाने, ओवा, मीठ, हिंग आणि साखर याचे मिश्रण आणि जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जाते. त्यानंतर बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, साडी किंवा कापड, कडुनिंबाची डहाळे, साखरेची गाठी आणि फुलांचा हार लावून तांब्याचा कलश पालथात ठेवून गुढी उभारली जाते. नवीन वर्ष कसे राहील हे जाणून घेण्यासाठी पंचांगाची पूजा केली जाते. हा सण आनंदाचे, चैतन्याचे आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आणि कापणीच्या सुरुवातीला हा काळ असल्याने शेतकऱ्यासाठी काही विशेष आहे. बघू शकता तुम्ही हे देवाचे कपडे. इथे श्रीकृष्णाचे आणि दुर्गा माता, लक्ष्मी माता यांचे कपडे आहे. इथे स्वामीचे कपडे आहे. आणि इथे आहे टोप, जे मी गणपती, स्वामी, बाळकृष्णाला लावत असते ते पुन्हा घ्यायचे आहे मला. बघू मिळेल तर पुन्हा घेऊ. हे असे टोप छान त्यांना लावले. चला आता तुम्हाला देवघराची मी मांडणी दाखवते. आता तुम्ही पाऊस येतोय आणि बघा ही झाडं कशी हिरवीगार झाली, पावसामध्ये छान वाटतंय. हा नागवेलीचा वेल, पिंपळाचं झाड आणि वडाच्या झाडांना बघा किती छान वेल. बेलाचं झाड मात्र इतकं प्रोसेस नाही आहे त्याची, पण पिंपळाचं झाड आणि वडाचं झाड बघू शकता. पावसाळ्यासारखं वाटतंय. चला तर मग बघूया देवघराची मांडणी कशी केली. तर मी रांगोळीपासून सुरुवात करते. ही बघा किती सुंदर अशी रांगोळी काढली. त्यानंतर दिवा लावला. मी तुम्हाला दाखवलंच होतं, सगळं क्लीन केलं. परंतु मी आसन जे तुम्हाला दाखवलं होतं ते मी चेंज केलं, कारण की माझ्याकडे 2-4 आसन आहे. तर ते मी आज पिंक कलरचं घातलं, रेड कलरचा पुढच्या शनिवारी घालू. तर हे बघा इथे मी श्रीयंत्र आणि कमळमाळ ठेवली आणि लक्ष्मीचा फोटो. जर नसेल तर काही हरकत नाही, श्रीयंत्र असलं तरी चालेल. देवघर हे सुटसुटीत आणि असलं पाहिजे. जास्त देवांची म्हणजे तुमचं जो कुलदैवत्व त्याचीच पूजा करा. त्यानंतर मी तुम्हाला मागेही सांगितले तुळजाभवानी आणि हे दत्तात्रय. आणि हे माझ्याकडे चांदीचे 2 टाक होते गणपतीचे, ते गोमाता, अन्नपूर्णा आणि पिंड. ही पिंड आपली अंगठ्या एवढी असायला पाहिजे आणि ही पिंड ईशान्य दिशेला असायला पाहिजे. तर त्यानंतर बाळकृष्ण असायलाच पाहिजे. दुर्गा माता आहे, जर असेल तर ठीक आहे. ही माझी जुनीच होती त्यामुळे मी ही दुर्गा माता आणली, तिची बघू शकता. त्यानंतर लक्ष्मी आणि गणपती हा डाव्या हातावर आणि उजव्या हातावर ही लक्ष्मी ठेवायची असते. त्यानंतर आपले श्री स्वामी समर्थाचा फोटो. माझ्याकडे अशा, मी कुठे गेली तर म्हणजे कुठे देवस्थानात गेली तर मूर्ती वगैरे आणत नाही, परंतु माझ्याकडे ह्या 2 विठ्ठल रखुमाई आहे. त्यामध्ये एक मी विसर्जन करणार आहे, पण सध्या ठेवली. आणि कलश तर मी तुम्हाला दाखवलाच. कलशाची पूजा, हे कलश नेहमीच असायला पाहिजे, धुवून आणि स्वच्छ. आज धुवून आणि स्वच्छ करून पाणी भरून घेतलं नवीन. त्यानंतर ही मी खूप आधी घेतलेली मूर्त आहे. हनुमानजीचा फोटो. कोणी बोलतात की हनुमानजीचा फोटो हा देवघरात नसायला पाहिजे, पण मी म्हणते का त्यांचे गुण किंवा दोष जे काही असेल ते मला लागेल. तर ते फोटो माझ्या इथे आहे. आणि हे बघू शकता, त्यांना मी आता अष्टगंध लावून चांगला आणि नैवेद्य ठेवतो, त्यामुळे हे आपण देवघरामध्ये रोज पाणी भरून ठेवायचं. मी रोज पाणी हे नवीन पाणी भरून ठेवत असते, बदलून पाणी भरत असते. कारण आपल्याला दिवसभर आपण कुठे जायचं म्हटलं की पाणी पाहिजेच. तर तसंच देवांना पण दिवसभर तो पाण्याचा वास आणि
देव हा नैवेद्याचा वासेचा धनी आणि पाण्याचा असतो, तर पाणी भरून ठेवले आहे इथे. अशा प्रकारे मी माझे देवघर गुढीपाडव्यासाठी मी असं स्वच्छ करून घासून पुसून सर्व देवघर ठेवलं आहे. तर बघू शकता, मी एकदा तुम्हाला परत दाखवेल. तर ही झाली माझ्या देवघराची पूजा, म्हणजेच अशी प्रकारे मांडणी. आणि तुम्हाला अजून एक सांगते, देवघर हे लाकडी असावं आणि 3 स्टेप किंवा 5 स्टेप्सचं असावं. हे माझी पहिली स्टेप, दुसरी स्टेप आणि तिसरी स्टेप. ही चौथी स्टेप नाही आहे, कारण की इथे काही ठेवू शकतो. 3 स्टेपचेच हे देवघर असायला पाहिजे. तर तुमच्या इथे देवघराचे स्टेप नसेल तर ते बनवून घ्या. तर इथे 3 स्टेप्स आहेत, 3 किंवा 5, कमीत कमी 5, पण 4, 2, 1 असं नसावं. हे बघा, माझी 3 स्टेप आहे. चला मग, अशा प्रकारे आपले देवघरची मांडणी पूर्ण झालेली आहे. जास्त काही देवघरामध्ये गजबज असं नसायला नको, सुटसुटीत आणि व्यवस्थित मन प्रसन्न राहतं आणि पूजा केली तर खूप छान दिसतं. हे बघा असं. तर कसा वाटला तुम्हाला असा छोटासा देवघराचा ब्लॉग, देवघराच्या मांडणीचा ब्लॉग? तर चला, हे सुंदरसं मंदिर, यामध्ये लाईट वगैरे मी लावलेलं आहे. देवासाठी फॅन पण लावून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. त्यानंतर परत हे बघा, देवघराची मी इथे वस्त्र आसन ठेवते पूर्ण, त्यांचे वस्त्र. आणि हे देवघर, हा ब्रश मी देव घासण्यासाठी ठेवतो. आणि हे देवघरात देवाचं नैवेद्याचं ताट आणि त्यांच्या छोट्या वाट्या. तर चला, कसा वाटला तुम्हाला ब्लॉग ताई, दादा? छान वाटला? तर लाईक सबस्क्राईब जरूर करा माझ्या व्हिडिओला. ठीक आहे, नंतर भेटू, नंतर एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तुम्हाला चांगला वाटला असेल माझा व्हिडिओ तर लाईक सबस्क्राईब जरूर करा. माझ्या देवघराची मांडणी ही अशा प्रकारची होती, तुम्ही पण करू शकता.